तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलचं नाव आहे राकेश मेहते 30. तर बघा, मुंबईला आजचा 5वा दिवस आहे पाऊस पडण्याचा. म्हणजे दररोज मुंबईला पाऊस पडत आहे. तर आता आपण आता चाललो आहे कामावरती. तर बघूया, चला बाहेर गेला समजेल आपलं कुठं कुठं पाणी तुंबलं आहे का, किंवा कुठं ट्रॅफिक जाम आहे का, ते तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि आजचं वातावरण काय आहे पावसाचं ना, ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला आपण व्हिडिओला करूया आता स्टार्ट. तर आता मी आलो आहे बस स्टॉपला. तर बघा आपली इथून बस येते का. बस नाही आली 5 मिनटात. तर बघा, या शेअरिंग रिक्षा आहे, या शेअरिंग रिक्षाने मला जायला लागणार आहे आणि मग भिजायला पण होईल. आपण जरा 5 मिनटं आपण वाट बघूया बसची. आणि वातावरण बघा, वातावरण अजून पाऊस चालूच आहे. तर पहिले जर आपण बस स्टॉपवर जाऊन उभं राहूया 5 मिनटानंतर आपण शेअरिंग रिक्षाने जाऊया. तर मी आता कामावर पोचलो आहे. बघा, अजून आमचे ड्रायव्हर मित्र कोण आले नाही आहे. आणि बघा, आपली तर परी उभी आहे. तर आपल्याला आपल्याला घेऊन जायचं आहे एअरपोर्टला. बघा, आणि पाऊस चालूच आहे. बघा, तुम्हाला दाखवतो बाहेर पाऊस चालू आहे. आपण शेअरिंग रिक्षाने आलो म्हणून आपल्याला पूर्ण भिजायला झालं. आणि हे बघा, वातावरण बघा कसं आहे. बघा, पावसाचं हा पाऊस आज पण काय थांबणार नाही आहे. तर आपल्याला आता जायचं आहे एअरपोर्टला. तर बघा, एअरपोर्टला जाताना हायवेची काय परिस्थिती आहे तुम्हाला मी येताना तो व्हिडिओ दाखवेल. का जाताना आपल्याबरोबर साहेब लोक असणार ना, तर आपण तो व्हिडिओ बनवणार नाही. पण येताना माझ्याबरोबर कोण नसेल ना, तर नक्की आपण तुम्हाला हायवेचं पण तुम्हाला वातावरण दाखवेल. तर चला आता आपण निघ्या. पहिलं आपण जे आपल्याला जायचं ना बँड्रा ईस्टला पिकअप करायला, तिथं पहिलं आपल्याला जायला परीला घेऊन. आता कलानगर सिग्नल उभा आहे बँड्रा ईस्टला. तर बघा, गाड्या ना एकदम सुरसुरीत चालू आहे. बघा, एकदम सुरसुरीत गाड्या चालू आहे. कुठंच पाणी तुंबलेलं नाही आहे कलानगरचा सिग्नल. बघा, समोर पण बघा सिग्नल लागला पण गाड्या उभ्या आहे. पण एकदम गाड्या बरोबर सुसरीत चालू आहे. तर असं तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी छान छान माहिती आहे पावसाची. आणि जेणेकरून आपले जे बाईकवाले भाऊ व ताई आहे त्यांनी पावसात काळजी घ्या. कारण कसं आहे, कुठं पाणी तुंबलं असताना तर तिथून तुम्ही जाऊच नका. तुम्हाला वाटेल बाबा हे पाणी तुंबलं आहे, खड्डा नाही आहे, पण कधी तिथे खड्डा पण असू शकतो. तर तेवढं तुम्ही सांभाळा. कारण जेणेकरून तुम्ही साईडच्या रस्त्याने तुम्ही निघून जावा, जेणेकरून सुखरूप तुम्ही घरी पोहोचेल, तुम्ही तुमच्या ऑफिसला पोहोचेल करून. आणि काळजी घ्या सर्वांनी. आपले बाईकवाले ताई आणि भाऊ आहेत त्यांनी. बघा, यांनी सिग्नल तोडला म्हणून याला पोलिसांनी थांबवलं. बघा, आता याला फाईन लावणार सिग्नल तोडला म्हणून. तर बघा, मी एअरपोर्टला आलो ड्रॉप करायला. बघा, आपले साहेब चालले आहे, यांना मी ड्रॉप करायला आलेलो. तर हा एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. आणि बघा, वातावरण बघा पूर्ण अंधार झाला आहे, बाहेर अंधार. तर चला आपण जाऊयात आपल्या हायवेला. आणि आपण जाऊया, कारण आता आपल्याला तुम्हाला हायवे दाखवायला भेटणार नाही. तर चला. तर बघा, बरोबर रस्त्याच्या मध्ये झाड पडलं आहे. बघा, या गाडी आता इथे येऊ शकत नाही, पण या गाडीला काहीच झालं नाही आहे. नशीब गाडीचं काय नुकसान झालं नाही. आणि बघा, रस्ता असा पूर्ण बंद झाला, कारण झाड बरोबर मधोमध पडलेला आहे. तुम्ही बघितलं तो झाड कसा पडला आहे. नशीब गाडीला काही झालं नाही करू नये. तर तुम्ही पण कुठे गाडी लावेल ना, तर झाडाखाली लावू नका आणि गाडी सावकाश चालवा. बघा, नशीब त्या गाडीचं काही नुकसान झालं नाही. आणि मी आता घेतली आहे चाय पियायला. बघा, आपण आता मस्त गरम गरम पावसाने चाय प्यायला घेतली आहे. पण पाऊस आहे ना खूप चालू आहे. बघा, पाऊस कंटिन्यू चालू आहे मुंबईला. तर तुम्ही काळजी घ्या. काम असेल तरच घरातून बाहेर पडू नका. मी ड्रायव्हर आहे, तर आपल्याला कामावर येणं आपल्या गरजेचं आहे म्हणून मी कामावर आलेलो आहे. तर तुम्ही बिनकामात तुम्ही घराच्या बाहेर पडू नका आणि तुमची काळजी घ्या. आता फायर ब्रिगेडची गाडी पण आली आहे. आता फायर ब्रिगेडची गाडी आली ना, तर फटाफट झाडात एक कापणार ती आणि सर्व रस्ता आहे ना लोक पूर्ण सुरसुरीत करणार. तर बघा, इथं बरोबर रस्त्यामध्ये झाड पडलेला, बरोबर असं झाड पडलं. इथून गाडी जात पण होती, आता गाडी गेली. बघा, तर इथं फायर ब्रिगेडवाले आले आणि त्यांनी 10 मिनटामध्ये ना पूर्ण रस्ता बघा पूर्ण क्लीन केला. बघा, इथं झाड जे पडलेलं कापून एकदम बरोबर एकदम फटाफट त्यांनी आपलं काम करून टाकलं. झाडं बघा कशी बारकी कापून ठेवले इथं. आणि बघा, आता गाड्या येत आहे बघा. कारण इथं काम पण जोरात चालू करतात BMCवाले बोला, आपले फायर ब्रिगेडवाले बोले. पण इथं 15 ते 20 मिनिटानं झाड पडून होतं, ते आले आणि त्यांनी फटाफट केलं. तर आपण आता चाललो आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. कारण आता माझी पण झाली आहे सुट्टी. तर पहिला आपण चाललो आहे बँड्रा आता वेस्टला आपली गाडी लावायला. आणि बघा, पाऊस तर चालूच आहे. पाऊस काही नाव घेत नाही थांबायचं, पाऊस कंटिन्यू चालू आहे. आणि बघा, तुम्हाला अजून छान छान वातावरण दाखवतो पावसाचं. आपलं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता आपली झाली सुट्टी. आपण बघा आपल्या गाडीला उभं केलं आणि आपण चाललो आता घरी. पण घरी चाललो आहे तरी पण पाऊस चालूच आहे. घरी चालू पण पाऊस चालूच आहे.
हे आपले आले शेखर भाऊ, हे बघा आपले आले शेखर भाऊ. तर मी बसमध्ये चढलो, आपल्याला भेटली बस. आता ही 220 बस आहे, AC बस आहे. आपल्या इथून जायचं आपल्याला दांड्याला. तर चला, जाता जाता तुम्हाला मी दाखवतो छान छान लोकेशन काय काय बघायला भेटतं. बघा आपल्याला घरी जाताना काच पण बघा, रोड बघा, भरती पण खूप आहे पाण्याला. तर आपण आता बसनी उतरलो आणि बघा आपण आपल्या पोचलो खाय दांड्याला. तर आपण आता चाललो आहे ना घरी. तर आमचा खाय दांडा आहे, आपल्या आतून चालत जायचं आहे. 5 मिनटं आपल्या आतमध्ये चालत जायचं आहे. बे बघा एकदम पूर्ण गाडी भरलेली आहे. आज गाडी ना आंब्याने पूर्ण भरली बघा. एकदम पूर्ण एकदम पिओ आपले आंबे आहे. आमच्या बिल्डिंगमध्ये चढलो ना तर माझ्या समोरच्या घरात लक्ष गेलं. आमचा जिमी कसा बसलाय बघा मस्तपैकी बेटवरती. जिमी कसा बसलाय बघा. हाय जिमी, पाऊस चालू आहे ना बाहेर, पाऊस बघा किती आरामशीर बसलाय बघा बेडवरती. तर चला आता आपण जाऊया आपल्या घरामध्ये. कसं बघतोय बघा, एकदम किती प्रेमाने बघतोय बघा. तर आपण घरी येता येता समोरच्या घरामध्ये आपलं लक्ष गेलं. तिथं बघा ना तो मस्तपैकी आपला जिमी मस्त बसलेला बघा पलगावरती. हा असा एकदम राजा माणसाचा बसलेला. तर बोलू चला आपण त्याचा पण थोडा एक व्हिडिओ काढूया, त्याला पण आपण यूट्यूबवरती आपण व्हायरल करूया. तर त्याला तर मी व्हायरल करणार आहे. तर तुम्ही छान छान कमेंट लिहा. तसंच मी घरामध्ये आलो ना, घरामध्ये आलो बघितलं तर काय आहे, वरती लक्ष गेलं माझं वरती. तर हे बघा वरती लक्ष गेलं ना तर पूर्ण प्लॅस्टिक लावलं आहे घरावरती. घरामध्ये पूर्ण प्लॅस्टिक लावलं आहे. पूर्ण कॉर्नरला आम्ही रशी बांधलेली आहे. आणि हा पंखा होता ना तो पंखा काढून ठेवला आहे. कारण आमचं घर आहे टॅरेसच्या बरोबर खाली, आमच्यावरती टॅरेस आहे. तर पाणी जमा होतं टॅरेसवर ना, तर मग आमच्या घरात पाणी टपकायला चालू होतं. कारण काय आता वरती अजून काम केलं नाही. आता जसं पाऊस थांबेल ना, कंटिन्यू 3 ते 4 दिवस पाऊस चालू आहे. तसा पाऊस थांबला ना मग आमच्यावर टॅरेसवरती काम चालू आहे डांबर लावायला. मग डांबर लावलं ना मग काय पाणी आमच्या घरात पडणार नाही. मग आपण परत ते काढणार आणि मग पंखा लावणार. हे बघा आता मस्त काम चालू आहे पाणी काढायचं बघा. असं आम्ही करून ठेवलं आहे. कारण टप्पट टिप टिप पाणी पडतं ना तर पाणीमध्ये आम्ही असं काढतो बघा. आम्ही ती जागा करून ठेवलेली आहे ऑलरेडी त्याला. म्हणजे कसं आपलं एका साईडला पाणी पुढं पडेल ते आणि मग आपल्याला ते काढायला सावकाश भेटेल. तर नक्की सांगा तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तो व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नसेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटे आपण असंच एक नवीन ब्लॉगमध्ये. सर्वांना बाय बाय.